फॅशन वाल्या पोरींना पाहून सरजा भाळला. काय जो ऊन लागताय. पाऊस असा पडतोय की हिवाळा आहे, पावसाळा आहे की उन्हाळा आहे तर झो कळत नाही. कोण रे तो? कोण तो झो? ये इकडं. ऊन असं लागताय की तिकडे झो मला येवत नाही आता. हा सिद्धू भावा. अरे बाबा आब्या, कसा आहेस तू? काय म्हणतो? अरे आला कधी मी याला? अरे नाही रे, सकाळीच आलो. हा. घरी गेलो होतो तुझ्या. हा. तर वहिनी बोलला इकडे शाळेकडे वय घालतोय म्हणून भेटायला आलो. अरे काय सांगू, काल लोकरी सर आणि तिरवणकर सर आले होते. म्हणाले अरे सिद्धू ते तेवढे शाळेची केळी आहेत ना, गुरं उद्ध्वस्त करतात नुसता, तर तेवढी जरा हे कर, वय घालून टाक. आता म्हणलं माझा तर पोरगा या शाळेत शिकतोय, तर म्हणलं बा एवढं शाळेत शाळेची वय घालून काय टाकूया. बोललास? माझा पोरगा शाळा शिकतोय आता. तुझा पोरगा ह्या शाळेत शिकतो? अरे माझा पोरगा बघ हा. मुंबईमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये इंग्लिश मीडियम. काय म्हणतो? अरे तो आता शाळेतून असा बाहेर पडला हा. ना, डायरेक्ट फॉरेन टूर. हा समजलं का? डायरेक्ट फॉरेनला पाठवणार त्याला मी. काय म्हणतो? काय ठेवलंय या मराठी शाळेत? काय दिलं आपल्या या मराठी शाळेनं आपल्याला रे? भावा तुला एक गोष्ट सांगू, आता जो हा तू मोठेपणा करतोस आहे, या इंग्रजी शाळेची ज्या गोष्टी करतोस आहे आणि इंग्रजी शाळेचा मोठेपणा करतोस आहे, तर तुला एक गोष्ट सांगतो, त्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायकीचा तुला या मराठी शाळेत बनवला नाही. ही गोष्ट कधी विसरू नको बाबा. हरवली पाखरे हरवली.